AB 3:2 आहे, BC 4:5 आहे, CD 3:8 तर AD बरोबर किती विचारलं. सेम लक्षात ठेवा, लिहून घ्यायचं. इथं A लिहायचं, इथं B लिहायचं, इथं C लिहायचं आणि इथं लिहायचं D. ओके लिहिलं. आता A आणि B चं गुणोत्तर बघा 3:2 आहे. A आणि B चं गुणोत्तर 3:2 आहे. A च्या खाली 3 लिहा, इथं लिहा तुमचं 2. पुन्हा B आणि C चं किती आहे? 4:5. B च्या खाली बरोबर आला पाहिजे 4, 4 च्या पुढे बरोबर आला पाहिजे 5. C आणि D चं गुणोत्तर 3:8 आहे. इथं खाली आलं पाहिजे 3, पुढे आलं पाहिजे तुमचं 8 राजा. क्लिअर झालं तुमचं. मग आता रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या. कशा भरायच्या? इथला 2 उचला, इथं लिहून टाका. इथला 2 उचला, इथं लिहून टाका. इथं जागा रिकामी, इथला 5 उचलायचा, इथं लिहून टाकायचं. इथे एक जागा रिकामी, इथला 4 उचला, इथं लिहून टाका. इथल्या 2 जागा रिकामी, इथला 3 उचलायचा, इथं लिहायचं, हाय असं इथं लिहा. तर सगळ्याचा गुणाकार करा. सगळ्याचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिकाली 36. ओके. 4 दोन्ही 8, 8 त्रिक आलं तुमचं 24. 5 दोन्ही 10, 10 आणि 3 आले तुमचे 30. 5 दोन्ही 10, 10 आणि 8 किती आले तुमचे 80. 10 गुणाकारामध्ये 8 केलं 80 आलं. विचारले काय माहिती का? एडीचं गुणोत्तर किती? एडीचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. ए चे किती आले रे गुणोत्तर? ए चे भाग आले 36, डी चे आलेत 80. इथं लिहिलं 36, इथं लिहिलं तुमचं 80. भाग कितीनं जातो तुमचा? 4 न. 4 9 36, 4 2 8, 4 0 0. तर भाग जाणार नाही, तसंच ठेवा. ए आणि डी चं गुणोत्तर आलं 89. ए आणि डी चं गुणोत्तर किती आलं? 89 आलं का?